नमस्कार, केदार कॅम्प पायल्स क्लिनिक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर विलास केदार, प्रोक्टोलॉजिस्ट अँड ॲनाटॉमिकल सर्जन प्रॅक्टिसिंग सांताक्रुझ ईस्ट. तर आज आपण पाहणार आहोत फिशरबद्दल आयुर्वेदामध्ये काय माहिती दिली आहे. तर फिशरला आयुर्वेदामध्ये गुद परिकर्तिका असं म्हणतात. गुद आणि त्याच्या असं म्हणतात परिसरात किंवा गुदामध्ये झालेली जखम म्हणजे चिरा पडणं त्यालाच गुद परिकर्तिका असे म्हणतात. तर गुद परिकर्तेचे एक्सप्लेनेशन काश्यप संहितेमध्ये खूप छान प्रकारे केलं आहे. त्यांनी काश्यपांनी गुद परिकर्तिका ही 3 प्रकारची सांगितली आहे. वातज फिशरी नॅनो, पित्तज फिशरी नॅनो आणि कफज फिशरी नॅनो. तर वातज फिशरी नॅनोमध्ये काय सिम्पटम्स असतात ते आपण पाहूया. वातज फिशरी नॅनोमध्ये काश्यपांनी सांगितलं आहे की जे पेन असतं ते कटिंग पेन असतं, शूटिंग पेन असतं आणि प्रिकिंग टाईप ऑफ पेन असतं. कफज गुद परिकर्तिका म्हणजेच कफज फिशरी नॅनोमध्ये त्या ठिकाणी इचिंग असते आणि पेन असतं ते माइल्ड असतं किंवा डल एकिंग टाईप ऑफ पेन असतं. पित्तज परिकर्तिकेमध्ये काश्यपांनी सांगितलं आहे की त्या ठिकाणी जे पेन असतं ते बर्निंग सेन्सेशन जास्त प्रमाणामध्ये पित्तज परिकर्तिकेमध्ये असतं. आचार्य सुश्रुतांनी गुद परिकर्तिका कशी होते याच्याबद्दल एक्सप्लेनेशन किंवा पॅथोजेनेसिस दिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की जे पेशंटचं मृदुकोष्ठ असतं किंवा जे पेशंटचं अग्निमांद्य असतं, त्यांचं डायजेशन योग्य प्रकारे नसतं, अशा पेशंटनी जर उष्ण, तीक्ष्ण आणि रुक्ष पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले तर अशा पेशंटमध्ये वात आणि पित्त वाढतं व त्याच्या अनुषंगाने त्यांना फिशर हा किंवा त्यालाच गुद परिकर्तिका हा आजार होतो. त्याचबरोबर सुश्रुतांनी गुद परिकर्तिका होण्याच्या हेतूमध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे बस्ती चिकित्सा करत असताना म्हणजे बस्ती चिकित्सा झाल्यानंतर जो व्यापक तयार होतो त्यामध्ये फिशरी नॅनो सांगितलं आहे. तर त्यामध्ये जे बस्ती देताना जे नेत्र यूज केलं जातं किंवा इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं त्याचा गुदाच्या ठिकाणी झालेला मार त्यामुळे फिशर तयार होतं. तसंच चरकांनीही फिशरबद्दल सांगितलं आहे. त्यांनी वातज अतिसाराचं व्यापद म्हणून फिशर होतं असं चरकांनी एक्सप्लेन केलं आहे. त्याचबरोबर वमन म्हणजे ओमिटिंग, विरेचन म्हणजे परगेशन आणि बस्ती म्हणजे एनिमा. हे जे थेरपेटिक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे यांच्या पण जास्त व्यापद निर्माण झाल्यामुळे पण फिशर तयार होतं.